नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत शिक्षक पदभरतीबद्दल आलेली एक नवीन अपडेट। ती अपडेट कोणती आहे, चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। शिक्षक भरतीत नियम बदल, पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रियेतील प्राधान्यक्रम वयोमर्यादेबाबत संभ्रम दूर। राज्यात पवित्र पोर्टलमार्फत राबविण्यात येणाऱ्या शिक्षक पदभरती प्रक्रियेत प्रत्यक्ष अंमलबजावणी दरम्यान निर्माण झालेल्या संभ्रमावर अखेर पडदा टाकण्यात आला आहे। प्राधान्यक्रम निवडीनंतर पुन्हा अर्ज करताना परीक्षा द्यावी लागेल का, वयोमर्यादा, ग्राह्य धरण्याचा निकष तसेच इंग्रजी माध्यमाच्या शिक्षक पात्रतेबाबत असलेल्या गोंधळासंदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मंगळवारी सुधारित शासन निर्णय प्रसिद्ध केला। पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीसाठी यापूर्वी सन 2013, 2019, 2022 आणि 2023 मधील शासन निर्णय लागू होते। मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीत उमेदवारांना प्राधान्यक्रम निवडताना अडचणी येत होत्या। तसेच निवडीनंतर पुन्हा अर्ज केल्यास आणखी एकदा अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी द्यावी लागेल का, वयोमर्यादा कोणत्या निकष दिनांकानुसार ग्राह्य धरली जाणार याबाबत संभ्रम निर्माण झाला होता। या पार्श्वभूमीवर जुन्या काही तरतुदींमध्ये बदल करून सुधारित नियम लागू करण्यात आले आहेत। नव्या निर्णयानुसार शिक्षक पदभरतीसाठी अर्ज करताना जाहिरातीत उपलब्ध असलेले सर्व प्राधान्यक्रम उमेदवारांना दिसणार आहेत। मात्र त्यामधून उमेदवाराला कमाल 50 प्राधान्यक्रमच देता येणार आहेत। ही मर्यादा मुलाखतीसह आणि मुलाखतीविना अशा दोन्ही पदभरतीसाठी स्वतंत्रपणे लागू राहणार आहे। अमर्यादित प्राधान्यक्रम निवडीमुळे प्रणालीवर येणारा ताण आणि निवड प्रक्रियेत निर्माण होणारी गुंतागुंत कमी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे। याशिवाय एखादा उमेदवार निवडीनंतर त्याच गटासाठी पुन्हा अर्ज करत असल्यास त्याला आणखी एकदा अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी देणे बंधनकारक राहणार आहे। मात्र उमेदवार उच्च गटासाठी अर्ज करत असल्यास त्याने पूर्वी मिळवलेले गुण ग्राह्य धरले जाणार आहेत। उमेदवाराचे वय जाहिरातीत नमूद केलेल्या ठराविक दिनांकानुसारच ग्राह्य धरले जाईल। तसेच सन 2022 मध्ये घेण्यात आलेल्या अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीसाठी कोरोना कालावधीत देण्यात आलेल्या 2 वर्षाची वयोमर्यादेची सवलत ग्राह्य धरणार आहे, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे। इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील शिक्षक भरतीसाठी ही स्वतंत्र व स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आली आहेत। इंग्रजी माध्यमातून डीएड किंवा बीएड ही व्यावसायिक पात्रता पूर्ण केलेल्या उमेदवारांनाच प्राधान्य देण्यात येणार आहे। मात्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर सामाजिक प्रवर्गामध्ये असे पात्र उमेदवार उपलब्ध नसल्यास इंग्रजी विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना संधी देण्याची तरतूद करण्यात आली आहे। तर जाहिरातीत उपलब्ध असलेले सर्व प्राधान्यक्रम उमेदवारांना दिसणार। उमेदवाराला कमाल 50 प्राधान्यक्रमच देण्यात येणार। मुलाखतीसह व मुलाखतीविना होणाऱ्या पदभरतीसाठी ही मर्यादा लागू राहणार आहे। प्रक्रियेला वेग येणार, पवित्र पोर्टलमार्फत भरती प्रक्रियेत प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना येणाऱ्या तांत्रिक चुका लक्षात घेऊन केलेले बदल योग्य असल्याची प्रतिक्रिया राज्य मुख्याध्यापक संघाचे माजी उपाध्यक्ष महेंद्र गडपुले यांनी दिली। या सुधारित तरतुदींमुळे भरती प्रक्रिया वेगाने पूर्ण होईल आणि वेळेवर शिक्षक उपलब्ध होतील, असे त्यांनी स्पष्ट केले। तसेच खाजगी संस्थांच्या बिंदू नामावली तपासणी प्रक्रियेत होणाऱ्या विलंबाबाबतची सरकारने ठोस आणि वेळेत निर्देशन देणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले। तर ही होती शिक्षक पदभरतीबद्दल आलेली एक नवीन अपडेट। अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, हाईप करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।